म्हणजे प्रयोजन संपलं आपलं. अधिकारी पुढे, विषय पुढे, संबंध. तीन झाले म्हणजे काय येत असते? संबंध येत असतं. संबंधाला दोन एकापेक्षा अधिक लागत असते. मग त्या दोनमध्ये संबंध असतो. आहे का नाही? वर असेल पण वर येण्याकरता वधू असावी लागते. दोन आले की मग संबंध झाला वर आणि तसे संबंध येण्याकरता एक ग्रंथ आहे. ग्रंथापासून तुम्हाला काय फायदा आहे? फायदा काय? उगीच का पुस्तक विकत आणायचे का? बरं, त्याच्यापासून ज्ञान होते. काय होते? वेदांत शास्त्रापासून ज्ञान होत असते. कोणतं ज्ञान होत असते? स्वयंपाक कसा करावा हे का? मग कोणतं ज्ञान होते? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. पुढे त्याचा फल काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान फलाला अनुसरण असते का नाही? ग्रंथाचा ज्ञान तरी कशा करता करायचं आहे? काही पुढे फलाची इच्छा असेल तर करेल. फलच नाही त्याला कुठे मनुष्य हे करत असतो का? फलाची अपेक्षा असावी लागते ना. आंब्याचं झाड का लावतो मनुष्य? त्याला काय पाहिजे? संत्रा म्हणा, अमकं म्हणा, तो माझं जीव ब्रह्म एक ज्ञान कशा करता प्राप्त करून घ्यायचं? जीवत्व दशा नष्ट करणे. कोणती दशा नष्ट करणे? जीव ब्रह्म एक ज्ञान झाले म्हणजे जीव राहत नाही, तो ब्रह्मरूप होता. त्याचं फल आहे. तुझा विषय म्हणतात. मग त्याच्यावर शंका कुशंका अमका जमका. कारण आपली कोणती बुद्धी आहे? आत्मबुद्धी आहे का जीवबुद्धी आहे? जीवबुद्धी आहे का नाही? पण बरं आहे, पण मनुष्य देहातला जीव आहे. कोणत्या देहातला आहे का नाही? एखाद्या वाघाच्या देहातला जीव असतो. आपण तर लोक म्हणलं तर लावा पिंजरा जरा, तरी जीवच आहे ना. अतिपापामुळे योनी आहे बघा. वाघाची योनी कशामुळे? कारण काय? त्याला खाण्याकरता काय पाहिजे? तो काय गवत थोडंच खातो काय? बरं, त्याला का रोज लोक मांस आणून देतात का? मग भूक लागते, स्वतःला तोडून खातो का? स्वतःच मांस स्वतः तोडून काय करतो तो? कारण भुकेची पीडा ही एकच याला आहे का सर्व जीवांना आहे? आहे का नाही? बैलाला सुद्धा का टाकावं लागते? खुशी म्हणून का? हे सगळं आहे. हे सगळे जीवात्मक आहे. कोणत्या योनीत जाईल काही सांगता येत नाही. त्याला पाप आणि पुण्य कारणं गुणसमूहस्य सदसद्देवनी योनीच्या गीताकार म्हणतात. त्याला कारण आहे पाप आणि पुण्य. ते पाप असेल तर नरकाची वेळ, पुण्य असेल तर वरच्या लोकांची वेळ. पाप पुण्य वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं मग मध्यंतरी मनुष्य देह. पण मनुष्य देहातही सुद्धा जीवात्मदशा आहे ना. मग जीवात्मदशा असल्यामुळे काय करे? जीवाच्या ठिकाणी उत्पत्ती आहे, पुन्हा काय? आता आपल्याला उत्पत्ती आपण नाशालाच मरण म्हणतो. मरण म्हणजे काय? या देहाला सोडून जाणे, याला काय म्हणतात? मग जीव मरत असतो का? सोडून जातो फक्त. भाडेकरू कुठं घर सोडून गेला म्हणजे मरून जातो भाडेकरू. तर जीव असतो ना. प्रारब्ध संपला म्हणजे काय करतो? मग कोणत्या देहात जाईल हे काही सांगता येत नाही. उत्क्रामंतम विमुळादान
तो जात असतो. तात्पर्य कशाकरता सांगितलं हा विचार नाही अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध याच्याकरता चाललं. आपल्याला संपलं. शेवटी निर्णय काय निघालायचा? निर्णय काय निघाला? नाही सांगते. निर्णय हा निघाला मोक्ष प्राप्ती करतात. सकल दुःखाची परमानंदाची प्राप्ती आहे. आणि याच्याकरता साधन संसारामध्ये सुद्धा दुःखाची निवृत्ती होते. होईलच असं सांगता येत. बरं झाले तरी होईलच असं सांग. लग्न झाल्यानंतर मुलगा होईलच, कारण दिसत नाही. नवसं सहायचं करून शेवटी काही नाही, जिवायचं आहे. ते एक साखरे महाराजाची गोष्ट सांगत बघायचं. जोडपं प्रवचन झाल्यानंतर बसलं. त्याला वाटलं की बा काहीतरी विचारायचं असेल. ते म्हणायला लागले, म्हणले ते जोडप्यापैकी ती बाई म्हणायला लागली, म्हणलं मला 2-3 मुलं आहे. 3 मुलं आहेत. 2 पोराला काय मुलं आहेत, एकाला काय नाही, मुलगा नाही. ते साखरे महाराज म्हणायला लागले, मला वाटलं की काही विचार साखराला विचारते. कोणाला काय विचारावं याचं काय लागलं. ते साखरे महाराज म्हणायला लागले, बरं का माझं 60 वर्षाचं वय झालं, अजून मुलगा नाही. हे दुःख आहे संसार. हे मानसिक दुःख माझं. कोणतं असं आहे ते. दोघांनाही दुःख आहे. वाण बाईला काय आहे दुःख आहे, आणि यालाही काय दुःख आहे. आणि निवृत्त होईलच असं सांगता येईल. इच्छा आहे पण त्याला झालीच तर लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत. याला साधन काय? जीवाला अपेक्षा आहे आत्यंतिक निवृत्ती व्हावी. लौकिक उपायाने आत्यंतिक निवृत्ती होत नाही. मग त्याच्याकरता आणखी वेदाने उपाय सांगितला आहे. जे माणसाला कळत नाही त्याचं ज्ञान करून देणं हे शास्त्राचं काय आहे. आपल्याला जे कळत नाही ते वैद्य आपल्याला ज्ञान करून देतो. काही एखादी लघवी तपासली आहे, मग कसं होतं तो डायबिटीसला सुरुवात आहे, जपून वागा. आतापर्यंत त्याला काय नव्हतं. मग तसंच आहे. म्हणजे या सकल दुःखाच्या निवृत्तीचा उपाय शास्त्र सांगते. जीवन जगत मिथ्यात्व निश्चय आहे. आणि मिथ्यात्व याचा अर्थ असा आहे न दिसणे किंवा नाहीसे होणे असा अर्थ नाही. दिसत असूनही सुद्धा त्या अधिकरणामध्ये आणि तो पदार्थ नाही असं समजणं आहे. हे वेदांताची चर्चा असते. याच्यात काही गोष्ट नाही, काही नाही. नाही का रावण नाही, सीता नाही. ते बरं आपल्या पुराणामध्ये बरंच चाललं. रावण आणि सीतेला काय नेलं म्हणजे लगेच माणसाला वाटतं कुठं नेलं असलं पाहिजे. लहान पोरं सुद्धा विचारते कुठं नेलं. तत्त्वज्ञानाचा विचार असल्यामुळे थोडी जिज्ञासा लागते. काय लागते? एक गीता म्हणा किंवा काय म्हणा, म्हणजे मग ते माणसाला त्याची आवड उत्पन्न होत असते. नाहीतर मग जिज्ञासा नसेल तर हे तत्त्वज्ञानाचं श्रवण म्हणजे झोप घेण्याचं ठिकाण. कुठे कुठे चालतं ना, कधी कधी तत्त्वज्ञानाचा विचार आला म्हणजे काही लोकांना काय लागते, कारण ते त्याच्या डोक्यावरूनच जाते. गोष्ट ऐकली जाऊ दे आपलं.
काय ते आपलं चाललंय जगत विचार चाललाय. काय चाललेलं आहे? मग त्या जगत विचारामध्ये वेदांतशास्त्रामध्ये जगत हे सत्य नसून काय मिथ्या आहे, त्याचं ते वर्णन. आणि आपण सत्य आहे असं समजून जगताच्या पाठीमागे लागलेलं आहे. काय खरं काय आणि खोटं काय जाणून घेण्याची काय करीत नाही. कोहम कथमिदम जातम कोही करता उपादानम किंमस्ते. म्हणून हा विचाराचा देह जर कोणता असेल तर मनुष्य देह आहे. मनुष्य देह अखेरीस कोणी इतर देशामध्ये देहामध्ये ज्ञानही नाही, भक्ती नाही. संपलं. घरचा मालक दक्षिणा करता जात असतो, त्याचा कुत्रा आवडतं जरी असलं दक्षिणाला जाते का ते? त्याला काय कळते? एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जर काहीतरी म्हणा गणपती म्हणा मारुतीचं देऊळ असलं त्याला शेंदूर वावलेला असतो, ते कुत्र तिथे जाऊन देवधर्म करतात. त्याला त्याचं काय नाही. म्हणून तर म्हटलं क्षणोक्षणाची करावे हा पार. पुढे काही सांगता येत नाही. केव्हा प्रारब्ध संपेल केव्हा सांगेल. काय करे नाशिवंत देह नाश का तो काळ. म्हणून सांगितलं गुरुची हवं ज्ञान घालून घ्यावं. म्हणून संतांची अपेक्षा करावी. हे ज्ञान कोणाजवळ असते? इष्टिष्टांच्या आम्हालाजवळ असते का हे ज्ञान? गुरु ते ज्ञान ज्ञानी संत समागमी असावी. करावे तातडी जवळ सकळ. नाही तर आपला 100च्या जवळ काही 90च्या पुढे म्हातारा गेला. अन्न ते लहान 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 पोरं असतात, 3-3दा विचारतात त्याला नाव, तरी त्याच्या लक्षात काय राहत नाही. आणि मनामध्ये म्हणत असतो 700 श्लोकाची गीता काय करून टाकू, कंठ करून टाकू. 3 वेळा सांगून हे नाव काय होत नाही. आतापर्यंत 37 श्लोकाची काय करू. मग संस्थेमध्ये नाव दिलं होतं पण 2च महिने थांबला निघून गेला. आता काय गीता पाठवायचं. संधीचा काय करून घ्यायचा. जवळ सकळ नाव चालावया आहे का जाऊ दे आपले. तर जगत विचार चाललेला आहे. तुमच्या 7व्या अध्यायापासून गीतेमध्ये जगत विचार आहे. बाकी साधनाचा विचार आहे. त्याच्यामध्ये आणखी मया आसक्त मना पार्थ योग जन्मला असंशयम समग्र माम यथाज्ञासी. जगत विचार म्हणजे विज्ञानाचा विचार. हे आहे ना सगळं विज्ञानाचं. आता विज्ञानाचा अगोदर विज्ञानाचा विचार करतो 7व्या अध्यायामध्ये. मिथ्या जगताला खरं मानून आणि त्याच्या लोक काय लागलेले आहे. खरं काय की खोटं काय हे जाणून एखादाच प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करणारामध्ये एखादाच पलीकडे जातो. असं आहे. सुंदर आहे ना तुझा श्लोक आहे ना तुझा. मनुष्याणाम सहस्रेषु यतताम विसिद्धानाम. आता जगत विचार दृष्ट कश्चिन भमीरापो नलो वायु खम अपरेमितस्तन्याम प्रकृती जीवभूता महाभाव जायते. याला विज्ञानाचा विचार केलेला आहे. मग त्या विज्ञानामध्ये दृश्यसृष्टीचा म्हणजे जगत म्हणजे काय मग का त्याच्यामध्ये प्रकृतीचं कार्य आहे. तो अपरेमी स्वन्या विज्ञानी परम. मग विज्ञानाचा विचार करते वेळी तिलाच माया असं म्हणतात, प्रकृती असं म्हणतात.
अन्नती दोन प्रकारची, परा प्रकृती अपरा प्रकृती. अपरेयमित शून्याम विद्यमे पराम जीवभूतां महाभाव ये दंधार्यते यद्भूमिरापो नरो वायु खं नो बुद्धिरेच अहंकार इति अग्नि पंचमहाभूत मनबुद्धिचित्तानि अहं. मग याच्यापासून ही सर्व सृष्टी काय होते? जीवभूतां महाभाव ये धन. जीव कसे आणि चेतन कसं, गोड विचार आहे. अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब असतं त्याला जीव म्हणायचा, आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब असतं त्याला ईश्वर आहे. ईश्वराचे अवच्छेदक, जीवाचे अवच्छेदक. ईश्वर हा सर्वज्ञ आहे, जगत अल्पज्ञ आहे. ईश्वर स्वतंत्र आहे, जीव कसा आहे? परतंत्र आहे. सगळा सुंदर विचार त्याच्यामध्ये नाही का? जगत करता कोण आहे? जीव का? ईश्वर एक आहे का? अनेक आहे? सगुण आहे का? निर्गुण आहे? परिच्छिन्न आहे का? असं चांगलं आहे विचारसागरामध्ये, 7व्या तरंगामध्ये 6व्या तरंगामध्ये गोड विचार केला आहे. मग आपण जे काही भक्ती करतो, जीवाची भक्ती करतो का ईश्वराची? जीवाची भक्ती करून तो म्हटलं मीच तर मरणार आहे, तुला काय ना उघड्या घरी नाकडं केलं सारे राहत. थंडी वाजले म्हणून बरं का, कपडे अंगावर नाही का. मग एक कोपी होती, तिथं गेला, थंडी करता आपल्याला काही ब्लँकेट मिळेल तर म्हणलं ए बाबा, अरे पाघडण्या करता ब्लँकेट दे की. तो नाकडा होता. म्हणलं मलाच मिळेना. म्हणलं काय पांघराला द्यायचं, मला पांघर घे म्हणलं. आहे का नाही? त्याचा उपयोग काय? जीव जगाचा करता होऊ शकत, मग जगताचा करता कोण मानला पाहिजे? ईश्वर सर्वभूतानां बुद्धेषु भ्रामयन् सर्वभूतानि. बरं आहे, जगत विचारित चाललेलं आहे का तुमच्या उपसंहारावर? मग जगात आधी आहे का अनादी आहे असा प्रश्न. मग त्याच्याकरता अनादी शब्द ठेवलेला आहे. दृष्टांत देऊन आपला नेम घेतला. बीज अगोदर का वृक्ष अगोदर? नाही का? काय सांगता येईल आपल्याला उत्तर? वृक्ष अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय वृक्ष आला का? काही न लावताना काय वृक्ष येत असतो का? मग वृक्ष अगोदर आहे असं म्हटलं तर बीजाशिवाय कुठं? बरं, बीज अगोदर आहे म्हटलं तर वृक्षाशिवाय बीज आलं. याचं उत्तर काय? अनादी. त्याचा आरंभ सांगता येत नाही. सुंदर विचार आहे का? कोणतंही कार्य म्हटलं की त्याला कारणाची काय असते? मातीच नाही तर घट कुठला? कारणाची आवश्यकता आहे. म्हणजे जगताच्या बाबतीमध्ये वेदांतशास्त्राची माया सांगितली, तिलाच प्रकृती म्हणतात. दैवीशा गुणमयी मम माया मामेव ये प्रपद्यन्ते. वृक्षानादी विचार असं म्हणतात. असं जगताच्या अनादित्वाविषयी विचार. जगताच्या अनादित्वाविषयी काही लोकांचे म्हणणे असे आहे की जगताला केव्हा तरी आरंभ हा असलाच पाहिजे. काय करे? जन्म काय करावा लागतो? मानवाच लागतो. अरे वा, कल्पना करा, एखादा गट आहे, मग गटाला आरंभ आहे का नाही? आरंभ काय केला पाहिजे? वादी लोकांचा प्रश्न आहे, शंका आहे त्याच्यावर. नाही का? उत्पत्तीशिवाय वस्तू आली, उत्पत्ती काय केली पाहिजे? आणि उत्पत्ती करता कारण पाहिजे. मातीच नाही तर घटाची उत्पत्ती.
नाही का? घट म्हटल्यानंतर केवळ मातीला घट म्हणता का तुम्ही? मग उत्पत्ती काय करावं लागेल पुढे? हे म्हणणे साधारण मनुष्य बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे नाही, ते कोणासही कबूल करावे लागेल यात शंका नाही. उत्पत्ती मानली म्हणजे प्रथमच्या जगताच्या उत्पत्तीस संस्कार कारण कोठून आणणार ही लोकांची सरळ शंका आहे. काय करायचं? उत्पत्ती मानली तर कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती कशी? नाही, कारणाशिवाय कार्याची काय होत नाही. गवत जरी निघा तरी सूक्ष्म बीज मानावं लागते, कारण पाऊस पडल्यानंतर दिसत नाही बघा ते. त्याच्यातून काय होतं? ते उत्पन्न होतं. म्हणून त्याच्याकरता चाललेलं आहे. आरंभ काय केला पाहिजे? केव्हा तरी सृष्टीचा आरंभ आणि झाला असला पाहिजे. त्याच्याकरता कारण असल्याशिवाय उत्पत्ती होऊ शकत. त्याला उपादान कारण म्हणतात. काय करायचं? मग तुला काय म्हणायचं पुढे? तिचे समाधान काय? तर म्हणे जगत अनादी आहे. हे समाधानकारक उत्तर नाही. हे पहा, पूर्व वेदांती काय म्हणतो? जगत केव्हा उत्पन्न झालं? दोनदा अनादी आहे. काय आहे? म्हणलं हे तुमचं उत्तर काय नाही. पुढे ज्यावेळी वेदांत्यांना अशा प्रकारच्या शंकांचे समाधान सांगता येत नाही, त्यावेळी ही मुस्कटदाबीची उत्तरे वेदांती देत असतात. ते म्हणलं योग्य उत्तर देता येत नाही. मग काय काय लोक विचारायचं नाही जास्त, गप्पच खाली. मग त्याचे काहीतरी उत्तर देण्याकरता हे लागते ना. कोणातरी शाळा तपासण्याकरता मला अधिकारी आला, म्हणजे शाळा तपासायची. गुरुजीला विचारलं, म्हणलं गुरुजी, म्हणलं सगळं शिक्षण बरं झालं, परीक्षक असते व सरकार मान्य शाळेचे. मग ते साहजिकच आहे सगळं. म्हणायला लागले, म्हणलं अरे शिवाजी महाराजाचा जन्म कुठे झाला? पोराला काय सांगता येते? शिक्षकाला वाटलं तर आपली फजिती होती. आपण तर सांगितलं, सगळं शिकवलं. मग गुरुजीने युक्ती केली बा. त्याच्या कमरेला काय होतं? लगेच गुरुजीने पोराला अशी दाखवली बा. झटकन मुलगा म्हणायला लागला, किल्ल्यात झाला. बरोबर आहे ना, बरोबर आहे. पुन्हा विचारलं, म्हणलं कोणत्या किल्ल्यात झाला? म्हणलं गुरुजी. उत्तर आहे काय? असं व्यासपीठ म्हणून शब्द आला. पोराने विचारलं, म्हणलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? गुरुजीला माहिती नाही. गुरुजी म्हणले, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? म्हणलं अमेरिकेमध्ये व्यास नावाचं धान्य आहे, त्याचं जे पीठ असते त्याला व्यासपीठ. म्हणलं तुम्हाला योग्य उत्तर देता येत, सरळ सांगता. म्हणलं अनादी आहे मला. म्हणलं वेदांती लोक अशी फसवणूक करतात. वेदांत ज्ञानी म्हणजे पूर्ण ब्रह्मज्ञानी वाटेल तसे आचरण का करतो? त्याला उत्तर त्याचे प्रारब्ध तसे आहे. म्हणून निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला, त्याला पुन्हा उत्तर अनादी मायेने. का म्हणायला लागले जगत उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला? कोणाला? मग काय उत्तर दिलं? नाही का? म्हणजे तुम्हाला हे उत्तर सांगता येत पुढे.
अनादि प्रारब्ध माया ही उत्तरे देणे म्हणजे पर्यायाने ह्याचे उत्तर आम्हाला सांगता येत नाही, पण याचे पुढे तुम्ही काही बोलू नये असे सांगण्यासारखे आहे. अरे बा, खरंच त्यांना उत्तर काय करता येत नाही, पण तुम्ही काहीतरी बोलू नये म्हणून काहीतरी उत्तर काय करायची, त्या उत्तराने आमचं समाधान होत पुढे. यापेक्षा याचे उत्तर आम्हाला देता येत नाही असे आपले अज्ञान कबूल करणे चांगले, पण असा तोंड दाबून मुक्यांचा मार नको. संयुक्तिक उत्तराची आम्हास आशा आहे. याचे समाधान असे की त्याचं समाधान आम्हाला काय करा, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी पहिला अंकुर कसा उत्पन्न झाला, जगताचा आरंभ कसा आहे, संयुक्तिक उत्तर ऐकण्याची आमची काय आहे इच्छा आहे. पुढे जोपर्यंत संप्रदायपूर्वक शास्त्र विचार केला नाही तोपर्यंत अशा शंका येणारच. हे पहा, त्याच्याकरता पाहून हा ग्रंथ अलीकडे निघाला इतका कोणी विचार करीत नाही. आता मोबाईलमुळे सगळ्या विस्कळीत झालेलं आहे. कोणाचं कीर्तन टेप करून आणत ते काय करायचं, त्या टेपमध्ये मोबाईलमध्ये असते ते आणखी नाथ महाराजांच्या भागवताची होई, आणि मोबाईलमध्ये आलं असतं ज्ञानेश्वर महाराजाची होई. मग हा तसाच पाठ करतो ज्ञानेश्वर महाराजाची. अरे पण नाथ महाराजाची ओवी आहे ना, वा मला मोबाईलमध्ये आले. सखोल अभ्यास करण्याची वृत्ती काय झाली, संपली. जाऊ द्या, पुढे वाचा. तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लादण्यात सर्वज्ञ दयाळू शास्त्रकारास या शंकेखोरापासून काही मिळवायचे नाही, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. शास्त्रामधून तत्वविचार असतो, गीतेमध्ये तत्वविचाराचे विचार आहे ना. जरा मरण मोक्ष आहे मामाश्रिते तंते ते तत्व तद्विदो ब्रह्म. जरा मरण मोक्ष आहे मामाश्रिते ते ब्रह्म तद्विदो कृष्ण मोक्षाधिक मज्ञ. याला तत्वविचार म्हणतात. दुःख निवृत्ती करता तत्वाचा काय असतो विचार, दुःखाचं निवृत्त व्हायचं. जरा मरण मोक्ष आहे. जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख, मोक्ष बरं का जन्माचं दुःख. ते मराच्या वेळेला स्थिती त्याची काय होत नाही. हे काय की प्राण जातो का, म्हणजे नाना प्रकारचं दुःख आहे. त्याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता, म्हणून म्हटलं जरा मरण मोक्ष आहे मामाश्रित्य माझा आश्रय करा. कोणाचा मामाश्रित्य ते ब्रह्मतद्विदो. ज्याला ज्ञान असेल ते ज्ञान कोणाचं, मग ब्रह्मतद्विदो. जरा मरण मोक्ष आहे मामाचे ते ब्रह्मज्ञ राहिला. किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, आणि यज्ञ म्हणजे काय. सुंदर विचार केलेला आहे, त्याला तत्वविचार म्हणतात. तत्वज्ञ पुरुष तो जसा आहे शास्त्रातलं सांगतो, कशातलं, त्याला काही तुम्हाला काही फसवायचं आहे का. जे शास्त्र असते त्याच्या मुखातून काय होते, मग तुकोबराच्या मुखातून गाथा रुपये शास्त्र आहे काय नाही का. गाथा म्हणजे काही सामान्य आहे का. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय सगळं तत्वविचार भरलेला आहे. हे अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली आणि मग समाधीत बसले. कुठे बसले, आनंदाची गोष्ट आहे. अगोदरच बसले असते तर ज्ञानेश्वरी भेटली नसती आपल्याला. ज्ञानेश्वरी नाही का, ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदरच जर समाधी बसली असते तर आपलं नुकसान झालं असतं. कोणाचं, मग अगोदर ज्ञानेश्वरी दिली धन आणि मग कुठं बसले. तुकोबाराने का अगोदर
गाथा दिला आणि मग वैकुंठाला गेले. आणि अगोदरच गेले असते तर आपली हानी झाली. त्याच्यात त्यांचा तोटा आहे का आपला तोटा आहे? आपलं नुकसान आहे. जरी वैकुंठाला गेले तरी गाठी रुपयाने जाऊ दे, आपला विश्रांत राहू दे. मग तत्ववेत्ते पुरुष त्यांना काही फसवायचं आहे का तुम्हाला? काही मिळवायचं आहे का? मग तत्वविचार सांगतात वाचा. ही गोष्ट मान्य झाली म्हणजे जगताला अनादी म्हटले आहे ते संभवनीय आहे की नाही याचा आता विचार करू. हे पहा, मग आता शास्त्राने सांगितलं जगात हे अनादी आहे. आता आपण विचार करायचा आहे त्याला आरंभ आहे का अनादी आहे असा विचार. हा जगत विचार 15व्या अध्यायामध्ये आलेला आहे बघा. झाडाच्या रूपाने वर्णन करा. ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम. हा सुंदर विचार आहे. त्याच्यामध्ये अनादी म्हटलंय बघा. कोणत्या अशा श्लोकात आहे? नाही सांगताय. अदश्च नाही, अदश्चोर्ध्वं प्रसुतादश्च शाखा. याच्यात आहे बघा. न रूपमस्य नांतो न जाय न च संप्रत्यय. याला आधी नाही म्हणून अंतही नाही. जन्मतच नाही तर मरत नाही. नंतवण्याच्या आधी. मग संसाराला काय म्हटलेलं आहे? अनादी म्हटलेलं आहे. त्याचा थोडा विचार करायचा. शंकाकारास प्रथम आम्ही असे विचारतो की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे की नाही. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती. कारणच नाही. फार म्हणलं आमचा आचार्य फार हुशार आहे, गोड नाना प्रकारचे आवडणारे पदार्थ तयार करत असो. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे आणि नाना प्रकारचे. म्हणलं काही त्याला मटेरियल द्यावं लागतं का? नाही म्हणलं त्याचे काय नाही न देताना करतो का? मग आचार्य पदार्थ सुंदर करतो पण अगोदर काय द्यावं लागते? विनाकारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत. म्हणलं माळी बघा, माणूस सुंदर माळ तयार करतो, हार करतो फुलाची. आनंदाची गोष्ट आहे. म्हणलं इतका म्हणलं फुलंच नाही दिले तर मग काय करणार आहे? जाऊ द्या. दृष्टांत काय झाला. मग कार्य म्हटल्यानंतर कारण तुमची इच्छा असो अथवा नसो काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. पुढे नाही असे म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. हे पहा, कारणच नाही असं म्हटलं तर कार्य आलं कुठून? पुढे पूर्वी काही नसतानाच जर कार्य उत्पन्न होते असे मानिले तर माती वाचून घट झाला पाहिजे, दुधा वाचून दही झाले पाहिजे. कारण नसताना जर कार्य उत्पन्न होते तर माती वाचून काय झालं पाहिजे? अजून तर काही ब्रह्मदेव असं करू शकत. पुढे कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचे म्हणणे आहे. पण माती वाचून घट किंवा दुधा वाचून दही झाल्याचे कोणाचेही पाहण्यात नाही. नाही का? ज्या अर्थी दही दिसते त्याचं कारण दूध काय केलं पाहिजे? ते आसाराम बाबा सांगायचे बघा. म्हणलं रात्रीच्या प्रहरी दूध होतं की आणि सकाळच्या प्रहरी उठलं तर ते काय झालं? म्हणलं ते दही कसं काय झालं? रात्री झोपलं आणि दिवसा काय झाला? ईश्वरी लीला आहे. काय विज्ञान सुद्धा सांगू शकत नाही. हिरवा आंबा पिकल्यानंतर लाल झाला, पिवळा झाला कसा? विज्ञान काय पडतं? हे पाय एखादी मटकी टाकली तुम्ही, शेंगदाणे पाण्यात टाकले. कशात? पहिली अवस्था अशी बारीक शेंगदाणा असतो आणि पाण्यात टाकल्यावर टम फुगतो. ते पाणी कसं शिरवा त्याच्यात? विज्ञानाला सुद्धा काय करता येत नाही. शेवटी ईश्वरी लीला. काय म्हणायचे पुढे?
याकरिता कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. बरोबर, कारण नसताना कार्य उत्पन्न होते. तांदूळच नाही तर भात होईल. पण कारणाची अपेक्षा असते वाचा. आणि जर कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्मरूप असणे अवश्य आहे असे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडानेच कबूल केले असे सिद्ध झाले. हा बाबा, नाही म्हणलं बीज असल्याशिवाय झाड कसं. आणि तुम्ही लगेच म्हणाल की झाडाकरता बीजाची उत्पत्ती कशी, म्हणजे अनादित्व काय केलं, स्वीकारला गेले. बीज अगोदर का झाड अगोदर आहे असं म्हटलं तर बीजाशिवाय झाडाला. बरं, बीज अगोदर आहे म्हटलं तर झाडाशिवाय अगोदर कोण सांगता येत. याला अनादि म्हणतात, तत्वविचार म्हणतात. कोणता विचार म्हणजे जगात हे कसं आहे, मग अनादि आहे. प्रवाह, अनादि प्रवाह. एक झाला की दुसरं आहे. कृत, त्रेता, द्वापार, कली. आता कोणतं युग आहे? कली शब्दाचा अर्थ काय? भांडारकरांच्या पहिल्या पुस्तकात आहे ना, कली म्हणजे भांडण. तुम्ही बघा जिकडे तिकडे भांडायचं भांडण. ते सकाळ वाचलं तर याचं त्याच्याशी पटत नाही. त्याचं भांडाला काही लागत नाही. ते भांडून विकोबा गेलं म्हणजे शत्रुत्व झालं. तेव्हा कोणतं युग आहे. आणि त्याच्या कृतात बापार कली कृत योगामध्ये असं सांगतात. कृतयुगातले एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याच्या नांगरटी करताना हंडा लागला. काय लागला? आता मोहराचा हंडा होता, सोन्याच्या मोहरा. अलीकडचे कागद नव्हते. मग शेतकरी म्हणायला लागला, म्हणलं हे आपलं धन नाही, सरकारचं धन आहे. कोणाचा? सरकारकडे घेऊन आला. तो म्हणला असं असं आहे, घेऊन टाका. त्याने सांगितलं, म्हणलं सरकारने सांगितलं, म्हणलं हे आमचं सुद्धा काय नाही, तुम्हाला ज्याला द्यायचं असेल त्याला देऊन टाका. मला कोणाला द्यायचं म्हणून त्याने काय केलं, तो सोन्याचा हंडा चौरस्त्यावर ठेवला. कुठे? आणि सांगितलं की ज्याला पाहिजे त्याने काय करायचं. दुसऱ्या दिवशी उठून पाहतो हंडा जसाच्या, एकाने सुद्धा त्याच्यातली मोहरा नेलेली नाही. हे कोणता युग? कोणता युग आहे? बरं का, आजच्या युगामध्ये तर हंडा ठेवला असता. बरं आहे आपलं. आणि पिंपळ, सोन्याचा पिंपळ आहे, पण दिसतो का त्याचा पानाचा? सोन्याचा पिंपळ दिसला असतो तो लोकांनी तेव्हा नष्ट करून टाकला. बरं, युग कोणतं आहे? भांडणाचं युग आहे. जाऊ दे आपलं, पुढे वाचा. कसे ते पहा. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे. तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्म रूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजेत. कशाचा? ज्या अर्थी गवत उगवला त्याचं सूक्ष्म बीज काय केलं पाहिजे, नाही का? पाऊस पडला हे कल्पना करा, दगडावर ते, मग तिथे गवत उगवते का? म्हणजे मातीमध्ये सूक्ष्म काय असते, दिसत जरी नसलं तरी काय करावं लागते, प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाण श्रेष्ठ असतं. धुरावरून अग्नीची काय करावी लागते, कल्पना. ज्या अर्थी झाड दिसते त्या अर्थी त्याचं बीज तिथे असलं पुढे. गवताचे बीज म्हणजे गवताचीच सूक्ष्म अवस्था. या विचारात असे ठरते की गवत ही स्थूल अवस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था असते.
हे बाई असते का नाही, ती मटकी टाकते पाण्यात. सकाळच्या वेळी उठल्यानंतर त्याला काय फुटतो? अंकुर फुटतो. कशाला? त्या मटकीला. शेंगदाणे असले टाकले त्याच्यामध्ये, त्याच्या शेंगदाण्याला काय होतं? आणि भाजकीत शेंगदाणे टाकले तर ते तर शेंगदाणेच आहे की. भाजके तरी अन्न भाजलेली काय, भाजलेल्या शेंगदाण्याला अंकुर फुटतो का? का फुटत नाही? त्याच्यातलं बीज काय झालं? भाजलेला शेंगदाणा शेतकऱ्याने जर पेरला तर ते उगवतो का? मग कोणता पेरावा लागतो? सूक्ष्म बीज काय केलं पाहिजे? ती गवताचीच सूक्ष्म अवस्था कोठून आली तर पूर्वीच्या स्थूल रूप असलेल्या गवतापासून. बरोबर आहे. मग बीजाशिवाय कार्य नाही, पडाई. या प्रश्नोत्तरांची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. हे पहा, अगोदर बीज का, बीज अगोदर का, अगोदर वृक्ष. तुम्ही नाही का एखादा म्हटलं बीजाशिवाय वृक्षाला कसं? तुम्ही म्हणाल वृक्षाशिवाय असं दिवसभर जरी घोकलं तरी सुद्धा त्याचं उत्तर मिळणं फार उत्तर द्यायचं अनादी. म्हणजे सृष्टी आजपासून आहे का अनादी काळापासून? तिचा आरंभ सांगता येत संपला. पुढे यालाच अनादी वृक्षबीज न्याय म्हणतात. याशिवाय कोणता न्याय म्हणायचा? अनादी बीज वृक्ष न्याय. केव्हापासून सृष्टी उत्पन्न झाली सांगता येत नाही. धारा जशीच आहे. पुढे याशिवाय दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकारणी सांगावे. म्हटलं आणखी काही उत्तर असेल तर आम्ही तुम्हाला संधी देतो. आमचं आपलं उत्तर माघारी घेऊन टाकू. पण आम्हाला आमचा अनुभव आहे की याच्याशिवाय तुम्हाला चांगलं उत्तर देता येत. पुढे आम्ही आपले अनादी उत्तर मागे घेऊन तुमचे म्हणणे कबूल करू. पण आमची खात्री आहे की या वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे सांगा. हे पहा, आम्हाला सुद्धा आणखी या पलीकडे तुम्हाला सुद्धा उत्तर देता येत. पुढे असे विचारले तर अनादी आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुरबुद्धीच्या पुरुषास देता येणे शक्य नाही. अनादीशिवाय तुम्हाला कोणालाही उत्तर देता येत. पुढे त्या वृक्षबीज न्यायाप्रमाणेच जगद उत्पत्तीची व्यवस्था लावणे अवश्य आहे. पहा, वृक्षबीजला आणि कोणत्या कशाची उत्पत्ती? जगत उत्पत्ती. अनादी जगत आहे. तर मला गेलं की 6 पदार्थ अनादी आहे. ब्रह्म, विद्या, संबंध, जीव, ईश्वर आणि त्याचा याची उत्पत्ती सांगता येत. पुढे तुम्ही काय म्हणता? प्रथमचे जगत उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्तीत संस्कार कोठला आणणार? कारण आम्हीच प्रथमच्याच जगताबद्दल विचारतो आहोत. आम्ही कशा विचारतो तुम्हाला? कशाचा विचार चाललेला आहे? जगताची उत्पत्ती केव्हा झाली याचा विचार चाललेला आहे. अनादी शब्द आहे. पुढे याला उत्तर असे आहे की मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करीतो आणि उद्या काय करावयाचे तेही निश्चित करून ठेवितो. नंतर ज्यावेळी त्यास रात्री झोप लागते त्यावेळी तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो. परंतु जागृतीतील सर्व विचारांचे संस्कार अंतःकरणात असतात व त्या संस्कारासह ते अंतःकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. झोपेचा दृष्टांत आहे बरं का. आपण काहीतरी ओवी पाठ करून झोपतो आपण. पुढे आणखी ती झोपेमध्ये ओवी आठवते काय? आणि पुन्हा जागा झाला तर पुन्हा ओवी काय होते? मग संस्काराशिवाय आले ओवी आली कुठून? म्हणजे अर्थी ते संस्कार आहे. मग संस्कार काय केलं? झोपेमध्ये नाहीसे झाले का आठवत नव्हते?
झोपेमध्ये नाहीशी होत असतात काय, फक्त विसर पडत असतो. काय पडत असतो? आणि पुन्हा संस्काराने आपल्याला ती भोगवी काय होते, आठवते. भोगलेले संस्कार फुकट जात नाही, त्या संस्कारानेच भोवी काय होते, आठवते. पुढे पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगातील सर्व पदार्थ जे आपापल्याला संस्काराने समष्टी उत्तरोत्तर संस्कार पूर्व संस्काराला काय असतात, कारणीभूत असतात. नदीचा प्रवाह असतो की नाही, मग तेच पाणी असते का दुसरं पाणी येते? मग पूर्व पाण्याला त्याची धारा काय राहते, चालूच राहते. जसे पूर्व संस्कार आज जगताला काय कारणीभूत आहे, त्याचा आरंभ सांगता येत पडे. तेच संस्कार उत्तर सृष्टीस कारण असतात असे वृक्षबीज न्यायाने मानलेच पाहिजे. याला काय करा, कोणता न्याय? बीज अगोदर का अगोदर? सृष्टी अगोदर का संस्कार अगोदर? संस्काराशिवाय सृष्टी नाही, सृष्टीशिवाय अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी अव्यक्त निधनांनी चालूच असते. उत्पत्ती स्थिती लय ही धारा कमी आहे का? पूर्वी लोक होते, आताही आहे, पुढेही राहते. धारा खंडित होऊ शकत नाही का? आता यायचं विचारसागर चाललेला आहे. आता आम्ही शिकवतो इथे. पूर्वीचे विद्यार्थी आता नाही ना, आता हे गेल्या वर्षीचे विद्यार्थी आहे का? नाही, आता दुसरे. बरं, पुढे हे गेलं की तिसरे. धारा जशीच्या, पण शिकवणारा बुवा एकदा अधिष्ठान पुढे. पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीस कारण नाहीत असे मानले तर सृष्टीची उत्पत्ती आकस्मिक होते असे म्हणणे प्राप्त आहे. हे पहा, संस्कार जर मानले तर पदार्थाची उत्पत्ती पेरलंच नाही तर उगवेल. मग ज्या अर्थी उगवते त्या अर्थी शेत काय केलं असलं पाहिजे, मानलंच पाहिजे. पुढे पण तसे मानले तर मोक्षाभाव प्रसंग येईल. कारण एखाद्याने प्रयत्न करून जगन निवृत्ती केली तरी पुनः आकस्मिक जगताची उत्पत्ती होईल. जगदाभाव असावे. जगत नावाची वस्तू ज्या अर्थी दिसते त्या अर्थी तिला कारण काय केलं पाहिजे? अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही. पुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणाची जरूरच नाही, म्हणून झोपेच्या दृष्टांताने व श्रुतीस्मृतीच्या प्रमाणाने जगत अनादीच मानले पाहिजे. श्रुती म्हणजे नाही सांगा, वेद म्हणायला. स्मृती म्हणजे गीता. जिचा करता असतो, सांगणारा असतो त्याला बरं का स्मृती असं म्हणतात. काय म्हणायचं? गीतेला काय म्हणायचं? श्रुती. उपनिषदाला श्रुती. ज्याला करता असतो त्याला स्मृती म्हणायचं, आणि ज्याला करता नाही त्याला काय म्हणायचं? वेद काय आहे? श्रुती आहे. गीता, रामायण वगैरे काय असं स्मृती सांगते आणि श्रुती सांगते. मग काय सांगते? जगत आहे बरं का, अनादी आहे. काय कधीपासून आहे सांगता येत. पुढे याचप्रमाणे प्रारब्धाबद्दल व मायेबद्दल 5व्या व 6व्या तरंगात खुलासा आहे. या एकंदर विवेचनावरून सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल वेदांत्यांना समाधानकारक उत्तर सांगता येत नाही असे म्हणण्यापेक्षा शंकाकारास उत्तराची खोली समजण्यात योग्यता नाही. ह्याला अध्ययनाची काय आवश्यकता आहे? नाही का, शंका कशी करतात तुम्ही ऐकलं की त्याच्यामध्ये एखाद्या गीता सांगितली सगळे काही
एक प्रभू स्वतः उठला तर म्हणला, गुरुजी तुम्ही गीता संपवली, पण आमची शंका तशीच राहिली. म्हणलं बाबा सांग तुझी सध्या शंका कोणती आहे? दोघदात गोपाल. मला 2 कथे सांगितले ते 2 कथे कोणते तुम्ही सांगितले? म्हणलं तुझी योग्यता नसताना तुला ज्ञान सांगितलं. म्हणलं मी एक गद्दा आणि तू एक गद्दा. मग सांगणाऱ्याच्या ठिकाणी काय असावं लागतं? श्रुती स्मृतीचं ज्ञान असावं. आणखी अधिक विचार केला त्याचा विचार कधी करू?